आज मी स्वतःला खूप सजवले होते, परफ्यूम लावला होता, मी माझे सर्वोत्तम कपडे परिधान केले होते, ते कपडे ज्यामध्ये मी खूप सुंदर दिसत होते आणि त्या कपड्यांमुळे हेही लक्षात येत होते की मी किती सडपातळ आणि फिट आहे। माझ्याकडे बघून मी विचार करत होते की आज या माणसाची काही खैर नाहीये, फक्त मला पाहूनच माझा दिवाना होईल तो आज। माझ्या आयुष्यात ही एक नवरा आहे, पण आज मी माझ्या नवऱ्यासाठी तयार होत नव्हते, कारण तो शहराबाहेर गेला होता आणि मी माझ्या मर्जीने दुसऱ्याच्या खोलीत जात होते, तेही स्वतःला एवढं सुंदर बनवून जात होते। पण जेव्हा त्या खोलीत गेले तेव्हा ते पाहून मी आश्चर्यचकित झाले। मी विचार करत होते की इथे फक्त एकच माणूस असेल, पण इथे एकही माणूस नव्हता, त्याऐवजी 3 उंच पुरुष। जेव्हा मी माझ्या नवऱ्याशी लग्न केले तेव्हा मला आनंद झाला, कारण माझा नवरा खूप देखणा होता, होय तोही तरुण होता। माझे सासरे जेव्हा माझ्या नवऱ्याचे स्थळ घेऊन माझ्या घरी आले तेव्हा त्यांनी एक विचित्र गोष्ट सांगितली। ते म्हणाले की माझा मुलगा तर माझा आदर करत नाही, पण त्याचं लग्न करणं हे माझं कर्तव्य आहे। माझ्या घरातील लोक म्हणत होते की जो मुलगा आपल्या वडिलांचा आदर करत नसेल तो तुझा आदर काय करेल। पण गोष्ट अशी होती की मला जेव्हा कधी राग यायचा तेव्हा मीही माझ्या पालकांना बोलताना त्यांचा आदर करायचे नाही, मनात यायचे ते बोलून मोकळी व्हायची। माझे बाबा म्हणाले की आजकाल हे असेच होते, ही देखील असभ्य आहे, म्हणून तिचा नवराही असभ्यच असेल ना, दोघांचीही खूप जोडी जमेल। मला याचा रागही आला होता, पण माझा नवरा देखणा होता म्हणून मी नात्याला हो म्हणाले आणि माझं लग्न झालं। तेव्हा खूप खर्च करण्यात आला होता। मी माझ्या पतीशी बोलले होते, पण म्हणाला की मला हे सर्व आवडत नाही, माझी इच्छा आहे की इतके खर्च व्हायला नको होते। मला वाटले होते की हा सगळा खर्च तो स्वतः करत असावा, पण जेव्हा मी या घरात आले तेव्हा मला कळले की या घरात एक नाही तर 2 घरे आहेत। खरं तर घरात फक्त माझे सासरे आणि माझे पती होते, त्यांना एक मुलगी होती जी लग्न करून दुसऱ्या शहरात राहत होती। पण इथे 2 घरे अशी होती की माझे सासरे स्वतःचा खर्च स्वतःच करायचे आणि माझा नवरा स्वतःचा खर्च उचलायचा। दोघांनाही खाण्यापिण्याची पद्धत वेगळी होती। घराचे लाईट बिल 4000 रुपये असेल तर दोन्ही मिळून ते बिल भरायचे। 2 लोकांचं घर होतं, पण त्यातही फाळणी झाली होती, हे फारच विचित्र होतं। पण ही कसली फाळणी हे बघून जरा मला भीतीच वाटली की हे पिता पुत्र एकमेकांना साधा आवाजही देत नाहीत, एक दुसऱ्याशी नीट बोलतही नव्हते, अगदी लग्नातही दोघेही एकमेकांपासून दूर होते। पण समाजाला दाखवण्यासाठी त्यांनी आगळे वेगळे असे काहीही बोलले नाहीत, पण इथे आल्यानंतर एकमेकांना सांगून देखील ते पटणार नाही असे वाटले। माझ्या पतीने आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री मला सांगितले होते की तू एकदा या घरात आलीस म्हणजे आता या घरातील सर्व रहस्य तुझ्याकडे येतील, त्यांना नेहमी सुरक्षित ठेव, इतर लोकांना कुणालाही सांगू नकोस। मी म्हणाले कसलं गुपित? मग माझा नवरा म्हणाला तुला समजेल, लग्न झाल्यापासून 2 दिवस घरी खूप छान जेवण बनले होते, पण आज माझ्या नवऱ्याने मला पहाटे एक भाजी विकत घेऊन दिली आणि ती शिजवायला सांगितली। मी म्हणाले भाजी का आणलीस, स्वयंपाकघरात खूप काही पडून आहे। माझा नवरा म्हणाला ते सामान आपले नाही, त्या वस्तूंना हात लावू नकोस आणि ही भाजी कर। मी त्यांना विचारले की तुम्हाला काय म्हणायचे आहे, ते सामान आपले नाही मग कुणाचे आहे? तो म्हणाला तुला समजेलच, पण त्या गोष्टींना हात लावू नकोस। मी स्वयंपाकघरात गेले तर तिथे डबल डोअर रेफ्रिजरेटर पडलेला होता। मी म्हटले ठीक आहे, भाजी करायची असेल तर त्यात टाकण्यासाठी मला कांदा टोमॅटो घ्यावा लागेल, नाहीतर त्याशिवाय बनवावे लागेल। जेव्हा मी फ्रीज उघडला त्यातले सामान पाहून मला आश्चर्य वाटले, या फ्रीजच्या आत काय नव्हते, आपल्याला हवे ते सगळं त्यात होते, असं म्हणायला वावगे ठरणार नाही। दह्याचे डबे, रस, चॉकलेट, कॅन फूड, तयार सलाड, बॉक्स राईड, बॉक्स बिर्याणी, फक्त ओव्हनमध्ये ठेवा आणि गरम करून खा। आजूबाजूला इतके सामान पडले होते की जर मी महिनाभर घरी अन्न शिजवले नाही तरी हे सर्व काही संपणार नाही। मग तरीही माझा नवरा मला भाजी देऊन गेला होता आणि मला तयार ठेवण्यास सांगितले आणि तिथे पडलेल्या सामानावर आपला अधिकार नाही। फ्रीजच्या एका छोट्या भागात जामचा डबा होता, एक ब्रेडचे पाकिट होते आणि थोडे लोणचे, ज्यावर माझ्या नवऱ्याचे नाव लिहिलेले होते। काही वेळाने मोलकरीण कामाला आली म्हणून मी तिला आधी माझी खोली साफ कर असे सांगितले। ती म्हणाली की मी तुमची खोली साफ करू शकत नाही, मी फक्त मोठ्या साहेबांसाठी काम करते, तुम्ही जी भांडी घाण केली आहेत ती तुम्हाला स्वच्छ करावी लागतील, तुम्हाला तुमचे व तुमच्या पतीचे कपडे स्वतः धुवावे लागतील आणि तसेच तुमची खोलीही स्वच्छ करावी लागेल। मी फक्त मोठ्या साहेबांची खोली साफ करते, त्यांचे कपडे धुते आणि कधी कधी त्यांच्यासाठी जेवण बनवते। मी म्हणाले तुम्ही त्यांच्यासाठी जेवण बनवता म्हणजे काय म्हणायचे आहे तुम्हाला? या घरात 2 जागेवर अन्न शिजवले जाते, इथे तर 2च लोक राहतात। मग ती म्हणाली तुम्हाला हे घर माहीत नाही, इथे संपत्तीची विभागणी झाली आहे,
आहे. बाप आणि मुलामध्ये अजिबात जमत नाही. बाप स्वतःसाठी वेगळ्या वस्तू आणतो, मुलगा वेगळ्या. आणि मुलगा जे काही शिजवतो ते बाप खात नाही आणि वडील स्वतःसाठी ज्या वस्तू घेऊन येतो त्याला मुलगा हात लावत नाही. हे सर्व जे सामान तुम्ही पाहत आहात ते मोठ्या साहेबांचे आहे. मी इथे नसताना ते हे तयार अन्न ओव्हनमध्ये ठेवून गरम करून खाऊन घेता. मी कामावर आले तर मीच त्यांच्यासाठी जेवण बनवते. शक्यतोवर ते हेच सर्व खात असतात आणि त्यांनी मला इथे फक्त त्यांची कामं करण्यासाठी ठेवले आहे, म्हणून मी तुमचे कोणतेही काम करू शकत नाही. मी म्हटले की मी पण तुला माझे काम करण्यासाठी ठेवलं आहे. त्यावर ती म्हणाली, पहिले तुम्ही तुमच्या पतीला विचारा. माझ्याकडे जी भाजी होती मी ती बनवली आणि भाजी घेऊन खोलीत आली. मी माझ्या नवऱ्याला सांगितले की फक्त भाजी आहे आपल्याकडे, डाळ नाही, कोशिंबीर नाही, भात नाही. घरात आजूबाजूला कितीतरी वस्तू पडल्या असताना मग ही भाजी बघत बसायची कशाला? तुझ्या वडिलांनी स्वयंपाकघरात खाण्याच्या वस्तूंनी भरून ठेवलेले आहे. मी असा फ्रीज आणि असे स्वयंपाकघर फक्त स्वप्नात पाहिले होते. इतके सगळे आपल्याकडे असूनसुद्धा आपण ही एक भाजी खायची आहे. तर माझे पती म्हणाले, हो आपल्याकडे आहे बरंच काही, पण ते आपले नाही. माझे पती कसला तरी हिशोब करत होते. त्यांनी अर्धे बिलाचे पैसे आणि अर्धे रेशनचे पैसे बाजूला ठेवले. मी त्याला म्हणाले, तेव्हा तो कागदावर भाड्याचे पैसे लिहत होता. मी त्याला विचारले की हे घर भाड्याने आहे का? तो म्हणाला, नाही, हे माझ्या वडिलांचे घर आहे, पण मी त्यांचे भाडे देतो. मी आणखीनच आश्चर्यचकित झाले. मी म्हणाले की तुम्ही स्वतःच्या घराचे भाडे देता? मला संपूर्ण कथा सांगा, नेमकं इथे काय चाललंय? तर तो म्हणाला की माझे वडील या जगातील सर्वात रागीट व्यक्ती आहेत. त्यांनी आयुष्यभर खूप पैसे कमावले पण आम्हाला वेळ दिला नाही. मी आणि माझी बहीण त्यांच्या थोड्याशा प्रेमासाठी आसुसलो आहे. त्यांची वाट पाहत राहायचो पण ते नेहमी व्यस्त होते. त्यांच्या प्रतीक्षेत माझ्या आईचे निधन झाले आणि माझ्या बहिणीने स्वतःच्या आवडीने लग्न केले आणि तिला आता कुणाशीही संबंध ठेवायचे नाहीत या विचाराने ती दुसऱ्या शहरात गेली. त्यानंतर माझ्या बाबांशी खूप भांडण झाले. एवढ्या वाईट भांडणानंतर ते मला सांगू लागले की मी तुला एवढे मोठे केले म्हणून त्याचाही हिशोब कर. तुझ्या शिक्षणासाठी मी रात्रंदिवस खर्च केला आहे, खायला दिले, खेळणी दिले. हिशोबाबद्दलच बोलत आहेस तर मग याचाही हिशोब कर. हे सगळं ऐकून मला फार वाईट वाटले, म्हणून मी म्हणालो, आजपासून मी तुमच्याशी सर्व खर्चाचा अर्धा हिशोब देत जाईन. या घरात राहीन पण या घराचे मी भाडे देईन. तुमच्या पैशातून येणाऱ्या धान्यापैकी मी एक कण देखील धान्य खाणार नाही. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी म्हणाली, पण मला वाटलं होतं की तुम्ही तुमच्या वडिलांच्या कंपनीत काम करत असाल. माझा नवरा म्हणाला, नाही, मी त्यांच्या कंपनीत काम करत नाही. मी कॉल सेंटरमध्ये काम करतो आणि माझा पगार फक्त 20,000 आहे. आता त्यातच आपल्याला काटकसर करून संसार करायचा आहे. मला तर क्षणभर काय करावे काय बोलावे काही कळेना. मी म्हणाले की तुम्ही आमची फसवणूक केली आहे, कारण आम्हाला वाटले होते की माझे मित्तल इंडस्ट्रीच्या मालकाच्या मुलाशी लग्न झाले आहे आणि तुम्ही तुमच्याच घरात भाडे देत आहात आणि तुम्ही जेवणासाठी एकच भाजी खायला घालता फक्त स्वतःच्या हट्टामुळे. अहो, बाप तर मुलावर हात उगारतो. ते काही बोलले तर मनाला लावून घ्यायचे नसते. तुम्ही असे करू नका. सगळा पैसा आणि सर्व काही फक्त सासऱ्यांकडेच आहे. याचा अर्थ तुमच्याकडे काहीच नाही आणि मला 20,000 मध्ये पूर्ण महिना काढावा लागेल. त्याच पैशांमध्ये भाडे, वीज बिल, मला काय उरणार? माझ्या पतीने माझ्या हातावर हात ठेवला आणि सांगितले की हो, आता वेळ कठीण आहे पण तोही निघून जाणार आहे. मी कठोर परिश्रम करील, चांगली नोकरी मिळवेल आणि मग मी जास्त पैसे कमवू लागेल. मी म्हणाले, दरमहा किती पैसे कमवणार? 40, 50, 70,000? पण तुमचे वडील महिन्याला लाखो रुपये कमवतात. माझे पती म्हणाले की हो, ते कमवतात, पण मला त्यांचे पैसे स्वतःवर खर्च करायचे नाहीत आणि तू मला त्यांचे पैसे तुझ्यावरही खर्च करायला लावू नकोस. हे मी तुला शेवटचे सांगत आहे. हे माझ्या स्वाभिमानाच्या विरुद्ध आहे आणि मी हे करणार नाही. तू सुद्धा त्यांचे काहीही घेणार नाहीस. त्यांनी आपल्या लग्नात थोडेफार पैसे खर्च केले आहेत. मी त्यांना तेही परत करीन, पण त्यांनी हे सर्व स्वतःसाठी केले जेणेकरून समाज बोलू नये. पण तरीही मी त्यांना प्रत्येक पैसा परत करणार आहे. मी या घरातही राहिलो नसतो, पण मला या घराशी प्रेम आपुलकी नसती तर. माझं बालपण इथेच गेलं आणि माझी आई पण इथेच राहायची. त्यामुळे मला हे घर सोडावंसं वाटत नाही. तू माझी पत्नी आहेस. तू मला पाठिंबा द्यावा असे मला वाटते. मी तुला सर्व काही सांगितले आहे. तुला फक्त 20,000 रुपयांमध्ये भागवावे लागेल. माझ्या नवऱ्याशी भांडण झाले आणि मी म्हणाले की तुम्ही लोक खोटं बोललात. मग मित्तल इंडस्ट्रीच्या मालकाच्या मुलाशी माझे लग्न होत आहे हे सांगण्याची गरज नव्हती. एक सामान्य व्यक्तीशी माझे लग्न होणार आहे. त्याचे नाव राकेश आहे आणि तो एका कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. मी देखील
देखील त्यानुसारच या घरात आले असते. तुम्हाला माहीत नाही की मी येण्यापूर्वीच इथे येण्याबद्दल काय काय विचार करत होते. माझे पती म्हणाले की मी समजू शकतो की हे सर्व तुझ्यासाठी खूप विचित्र आहे, परंतु तुला याची सवय होईल. जेवल्यानंतर तो शांतपणे झोपला. त्याच्या खोलीत AC नव्हता, तर इतर प्रत्येक खोलीत AC होता. माझे सासरे माझ्याशी चांगले वागायचे, पण माझे पती म्हणायचे की जर तू त्यांच्याकडून 1 रुपयाही घेतला तर मी तुला कधीच माफ करणार नाही. माझी बायको त्यांच्याकडून पैसे घेत राहिली तर ते माझ्या स्वाभिमानाच्या विरुद्ध असेल. तू हे करू नको. पण आज माझ्या सासऱ्यांनी माझ्या हातावर पैसे ठेवले. माझ्या पतीने मला हेही सांगून ठेवले होते की तू तुझ्या पालकांना सांगू नकोस, अन्यथा ते तुझ्यासाठी अडचणीचे ठरेल. कारण आता तुला माझ्यासोबतच राहायचे आहे. मी त्यांना सांगितले असते तर त्यांनी काय विचार केला असता? त्यांनी मलाच सांगितले असते की तुझ्या नवऱ्याला समजावून सांग. पण माझा नवरा समजून घेणाऱ्यातला नव्हता. वडिलांसोबत हट्ट, आपले जिद्दीचा आग्रह धरणारा व्यक्ती. तो माझे कसे ऐकणार? पण जे काही झालं ते खूप वाईट झालं. मी माझ्या पतीच्या बोलण्यावर विचार केला, म्हणून मी माझ्या सासऱ्यांना सांगितले की हे पैसे परत घ्या. जर त्यांना हे कळले तर ते मला खूप रागवतील. ते म्हणाले की तो नेहमी रागवतो, पण मी त्याचा पिता आहे आणि त्याची माफी मागू शकत नाही. तू या घरची सून आहेस आणि हे तुझे शगुन आहे. ते तुझ्याकडेच ठेव आणि तुझ्या आवडीचे काहीतरी घे. वडील आणि मुलाचे प्रकरण वेगळे आहे, पण सून आणि सासऱ्यांचे प्रकरण वेगळे आहे. मी म्हणाली, हो, पण त्यांना कळले तर? माझे सासरे म्हणाले, त्यांना घाबरण्याची गरज नाही. हे माझे घर आहे आणि तू या घराची सून आहेस. जर तुला काही हवे असेल तर मला कळव. मी माझ्या भावना व्यक्त करू शकले नाही, पण जेव्हा मी माझ्या एका मैत्रिणीला सांगितले तेव्हा तिला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, तुला माहीत नाही की तुझ्यासोबत खूप वाईट झालं आहे. मी म्हणाले, आता मी काय करू? ती म्हणाली, हे बघ, संपूर्ण आयुष्य गरिबीत घालवण्यापेक्षा काहीतरी वेगळं करणं चांगलं. तुझा नवरा वेडा आहे. अशा श्रीमंत बापाला तर त्याने डोक्यावर बसवून ठेवायला हवे. ते म्हणतात ना की गरज पडली तर गाढवालाही बाप बनवावं लागतं आणि तो आपल्या छोट्याशा अहंकारापोटी आपला आणि तुझंही आयुष्य उद्ध्वस्त करतोय. तू हे सगळं कसं जगणार आहेस? माझे आत्ताच लग्न झाले होते म्हणून मी गप्प राहिले, पण मला माहीत होते की माझे मीटर देखील शांत होईल आणि एक दिवस मी हे सर्व करू शकणार नाही. मी माझ्या पतीला एकदा समजवण्याचा प्रयत्न केला, पण तो समजून घ्यायला तयारच नव्हता. या प्रकरणावरून भांडणही झाले. त्यानंतर मी त्यांचा विचार करणे सोडून दिले. आज महिन्याची 1 तारीख होती. तेव्हा मला वाटले की माझे पती मला घर खर्चाव्यतिरिक्त काहीतरी पैसे देतील. तो म्हणाला की सध्या माझ्याकडे तुझ्यासाठी काही नाही. मी म्हणाले की मला माझी एखादी वस्तू घ्यायची असेल तर काय करू? मग तो म्हणाला की आपण त्यासाठी पैसे आधीच वाचू आणि आपला रोजचा खर्च कमी करू. दुधाचा चहा पिणार नाही, नाश्त्याला पोळी खायची नाही, दुसरे काहीतरी खायचे. 2 भाज्याऐवजी 1च भाजी करायची. असेच जगावे लागेल. माझे काम नीट झाले की मग तू जे मागशील ते घेऊन देईल. मी तर लग्न केले नव्हते. मी तर त्रास विकत घेतला होता. माझ्या पतीने मला 6 महिने खूप त्रास दिला. त्याने मला 20,000 रुपयामध्ये घर चालवायला सांगितले. नॉनव्हेज खायला तर मी तरसले होते आणि फळ तर मी कधी पाहिलेही नव्हते. मी माझ्या माहेरी गेल्यावर असे जेवण करायची की ते लोक हसायचे की तुला घरी जेवण मिळत नाही का? माझ्या नवऱ्याने मला 6 महिन्यात एकही नवीन साडी विकत घेतली नाही. माझी कोणतीच गरज लक्षात घेतली नाही. ते नेहमी म्हणायचे की सर्व काही ठीक होईल, पण काहीच ठीक होत नव्हते. आता मला वेड लागण्याची पाळी आली होती. मला माहीत होते की मला काय करायचे आहे. माणूस पैशाशिवाय जगू शकत नाही. आपण हवे तितके बोलू शकतो की पैशाने आनंद विकत घेता येत नाही, परंतु आवश्यक गोष्टी पैशाने विकत घेता येतात ना. चांगले अन्न तर खाता येते. माझ्या पतीने मला खूप त्रास देऊन झाला होता. आता तो माझ्या मनातून उतरून गेला होता. त्याच्या डोक्यावर प्रामाणिक माणसाचे भूत होते. तो एक हट्टी माणूस होता. त्याला खूप अहंकार होता. तो कधीच यशस्वी होणार नाही. असे लोक नेहमी आपल्या अहंकाराच्या मागे वाईट निर्णय घेतात. तो त्याच्या वडिलांसोबत राहायला हवा होता. तोही शांतपणे जगला असता आणि मीही शांतपणे जगले असते. तो स्वतः लोकल ट्रेनमध्ये प्रवास करायचा. त्या उलट त्याच्या वडिलांच्या घरी 2 गाड्या उभ्या होत्या आणि इतर लोकांनाही हे माहीत होते. मित्तल इंडस्ट्रीच्या मालकाच्या मुलाने त्यांच्या विरुद्ध बंड केला आहे असे लोक म्हणायचे. जेव्हा माझे आई वडील मला विचारायचे हे खरे आहे का, तेव्हा मी म्हणायचे खोटे आहे. ही जुनी बातमी आहे. तसं काहीही नाही. मला खोटे बोलावे लागत होते. मला भागवावे लागत होते. खायला काही मिळत नव्हते. पण मग मी विचार करून ठेवला होता की मला काय करायचे आहे. आता मला माझ्या नवऱ्यासोबत नाही तर सासऱ्यांसोबत राहायचे होते. तो फार म्हातारा दिसत नव्हता. त्याच्याकडे खूप पैसे होते आणि मी ठरवले होते की मी माझ्या सासऱ्यांनाच माझ्या जाळ्यात अडकवेल आणि माझ्या नवऱ्याला माझ्या आयुष्यातून काढून टाकेल आणि माझ्या सासऱ्यांची लग्न करेल. मग हे सर्व माझे होईल. माझ्या मैत्रिणीचे बरोबर म्हणणे होते की जर कुणाकडे एखादी वस्तू नसेल तर तो त्याच्यासाठी तळमळतो, पण जर ती गोष्ट त्याच्या डोळ्यासमोर असेल आणि तरीही तो ती वापरू शकत
नसेल तर तो आणखीनच चिंतित होतो. आमच्या घरी असेच होते. घरी गाडी होती पण आम्ही लोकल बसने प्रवास करायचो. घरी खायला खूप काही होते पण आम्ही फक्त डाळ आणि भाजी खायचो. जर हे अत्याचार नव्हते तर दुसरे काय होते? माझे सासरे माझ्या नवऱ्याचा तिरस्कार करतात. मला वाटले जर मी माझ्या नवऱ्याच्या मनातील द्वेष काढून टाकू शकले नाही तर मी माझ्या सासऱ्याच्या मनातील द्वेष काढून टाकण्याचा प्रयत्न करेन. हे दोघे एकमेकांसोबत प्रेमाने राहिले असते तर माझा फायदा झाला असता, अन्यथा माझे आयुष्य उद्ध्वस्त होत होते. पण जेव्हा मी त्यांच्याशी बोलले तेव्हा त्यांनी माझ्या नवऱ्याचा आणखीच तिरस्कार केला. ते म्हणू लागले की मला त्याला अशा प्रकारे खाली मान घालायला लावायचे आहे की सगळ्या जगाला आठवणीत राहील. दुसरे काही होणार नाही हे मला जेव्हा माहीत झाले तेव्हा मला जे करायचे होते ते मी करायला लागले. मी माझ्या सासऱ्यांवर डोळे टाकू लागले. तो एक मोठा माणूस होता आणि त्याच्यापेक्षा जास्त चांगला कुणाला समजेल की जर एखादी मुलगी आपल्याकडे अशी पाहत असेल तर ती आपल्याकडे का पाहत आहे. पण तरीही तो माझ्याकडून कोणताही इशारा घेत नव्हता. तो स्वतःच्या कामात व्यस्त होता. जेव्हा माझा नवरा घरी नसायचा तेव्हा मी त्याच्या फ्रीजमधून काहीही काढून खात होते. कधी मी माझ्या नवऱ्याचे मन ठेवत होते पण आता मी त्याचे मन ठेवण्याच्या स्थितीत नव्हते. माझे सासरे म्हणायचे, जा आणि मजा कर, तुला हवे ते काढून खाऊन घे. पण तुझ्या क्रूर नवऱ्याला कळले तर काय होईल, म्हणून मी प्रत्येक गोष्ट खूप सांभाळून करायचे. माझे पती म्हणायचे की मी ठरवले आहे, मी कोणाकडे अन्नाची भीक मागणार नाही, माझ्या वडिलांकडेही नाही. मी कष्ट करीन. होय, हा प्रवास कठीण आहे परंतु माझी पत्नी आहेस, आधार देणे हे तुझे कर्तव्य आहे. तू माझा साथ दिला नाही तर कोण देणार? तू मला अशीच साथ द्यायला हवीस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला चांगली नोकरी मिळाल्यावर जेव्हा मी खूप श्रीमंत होईल तेव्हा मी तुझ्यासाठी सर्व काही करेन. ज्या गोष्टींसाठी तुला मी आता तरसवत आहे, तुला जगातील सुख देईल, तू जे मागशील ते देईल, सगळ्यात मोठ्या हॉटेलमध्ये नेईन. पण आता मला या गोष्टीचा राग यायचा. एक दिवस मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की तू माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहेस, मला तुझ्यासोबत राहायचे नाही, मी तुला सोडून जात आहे आणि मी दुसऱ्याला पाहिले आहे आणि आता मी माझे आयुष्य त्याच्याबरोबरच जगणार आहे. मला वाटले की माझा नवरा माझ्यावर हात उचलेल आणि मला वाईट साईड बोलेल, पण तो गप्प राहिला. तो म्हणाला, काय बोलत आहेस, रागावली आहेस असं वाटते. मी म्हणाले, नाही, मी रागावली नाही, मी दुसऱ्याला शोधत आहे आणि तू मला घटस्फोट दे आणि मला सोडून दे. तर माझा नवरा म्हणाला की मी तुला घटस्फोट देणार नाही आणि तू असे कोणतेही पाऊल उचलणार नाहीस आणि तो जो कोणी आहे त्याला तुझ्या आयुष्यातून काढून टाक. माझ्या जागी दुसरा कोणी माणूस असता तर तुलाही इतके समजावून सांगितले नसते. पण मला माहीत आहे की माझे सुद्धा चुकले आहे, कारण मी तुला या वातावरणात ठेवले आहे. पण मी हे देखील म्हणतो, ही वेळ लवकरच निघून जाईल, माझे एक मोठे काम होणार आहे. मी म्हणाले, तुमचे कोणतेही काम होणार नाही आणि तुम्हाला नोकरीही मिळणार नाही. तुम्ही फक्त 20,000 कमवता आणि बघा महागाई कुठे चालली आहे. तुम्ही घरी दही दूध आणत नाही. जर आपल्याला उद्या मुलं झाली तर आपण त्यांचे काय करणार? तो म्हणाला, एवढ्या लवकर आपल्याला मुलं जन्माला घालायची नाहीत. मलाही मुलांमध्ये काही विशेष रस नव्हता, पण मी पण हे प्रकरण त्याच्यावर टाकलं. मी म्हणाले की तू मला मुलांपासून दूर ठेवशील, माझ्या मातृप्रेमाला अस्वस्थ ठेवशील. मला मुलांची खूप आवड आहे, मी आई होऊ नये अशी तुझी इच्छा आहे. यावर मी रडायला लागले. मला आश्चर्य वाटले की थोड्या वेळाने मी माझ्या पतीला असे म्हणत होते, मला दुसरं कोणीतरी सापडले आहे. पण त्याने मला मिठी मारली आणि क्षणात मी सर्व काही विसरून गेले. तेव्हा मला ते कळले नव्हते, पण आता मी म्हणू शकते की तो कदाचित खूप चांगला माणूस होता. अन्यथा कोणताही पुरुष स्त्रीकडून अशा गोष्टी सहन करत नाही. तरीही तो मला मिठी मारून म्हणत होता, काळजी करू नकोस, मला माहीत आहे की हे तुझ्यासाठी देखील कठीण आहे, पण सर्व काही ठीक होईल, मी तुझ्यासोबत आहे ना. पण असं म्हणतात की एखादा पुरुष तुम्हाला तुमच्या आयुष्यातून सोडून जात असेल तर तुम्ही त्याला थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न करा, कदाचित तो थांबेल. पण जर एखादी स्त्री तुम्हाला तुमच्या आयुष्यातून सोडून जात असेल तर तिला कधीही थांबवण्याचा प्रयत्न करू नका, कारण ती तुम्हाला सोडून जाण्यापूर्वीच मनाने निघून गेलेली असते. जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीवर आपले प्रेम व्यक्त करतो तेव्हा तो पटकन करतो, परंतु एक स्त्री विचारात पडते, कारण एक स्त्री प्रेमाबद्दल विचार करत नाही, ती याबद्दल विचार करते की आता तिला तिची निष्ठा पूर्ण करावी लागेल. ती निष्ठेचा विचार करत असते. पण मी माझे मन बनवले होते आणि माझ्या पतीला कधीच माझ्या हृदयातून काढून टाकले होते. जगण्यासाठी मला चांगल्या पतीची गरज नव्हती, मला पैसे आणि दागिन्यांची गरज होती. मला अन्न आणि पाणी हवे होते. माणूस या जगात येऊन चांगलं अन्न खाणार नाही तर दुसरे काय करणार? फक्त खाण्यासाठी तो कठोर परिश्रम करतो, तो फक्त खाण्यासाठी सर्व काही करतो. मी माझ्या नवऱ्याशी रात्रंदिवस भांडायचे, त्याला म्हणायचे तुझ्यासोबत मला राहायचे नाही, मी निघून जाईल. मग तो माझ्या जवळ बसायचा, मला म्हणायचा, बघ मला माहीत आहे
तू काळजीत आहेस, घाबरलेली आहेस, पण तू घाबरू नकोस. मला माहीत आहे हा रस्ता थोडा अवघड आहे, पण पुढे जाऊन आपली मंजिल खूप सुंदर आहे. मला थोडा वेळ दे. मी त्याला म्हणाले की मी तुला थोडा वेळ दिला आहे, पण मनातल्या मनात त्याला वेळ दिला नव्हता. मी माझ्या सासऱ्यांची खूप सेवा करायचे. कधी कधी त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवायचे. सासरे म्हणायचे की डब्याचे अन्न खाऊन कंटाळा आला आहे आणि मोलकरणीच्या हाताला अजिबात चव नाही, पण तू खूप छान जेवण बनवतेस. त्याने माझे खूप कौतुकही केले. तासनतास एकमेकांशी बसून गप्पा मारायचो. मी त्याला वारंवार सांगायचे की तुम्ही अजून तरुण आहात, तुम्ही लग्न का करत नाहीत. मग ते म्हणायचे की आयुष्य खूप कठीण काळातून गेले आहे. मी विचार करतो, पण या वयात कोण कुठली स्त्री मिळेल मला. तर मी त्याला म्हणायचे की असं काही नाही, अजूनही तुम्ही एवढे सुंदर दिसता की कितीतरी मुली तुमच्यावर मरायला तयार असतील. त्यावर तो हसायचा आणि नेहमी माझ्यासाठी काहीतरी आणायचा. एके दिवशी माझ्या पतीने पाहिले की माझ्या हातात एक महागडे चॉकलेट आहे, जे मी माझ्या सासऱ्यांच्या फ्रीजमधून काढले. तो म्हणाला, तू काय केलेस, तू चोरी केलीस. मी म्हटलं नाही, मी चोरी केली नाही. तो म्हणाला, जर तू चोरी केली नाहीस तर तू काय केलेस. त्या माझ्या वडिलांकडून ते मागून घेतलेस. मी म्हणाले, मी ते मागितले नाही, तुझ्या वडिलांनी ते मला दिले आहे. हे ऐकताच तो माझ्या खोलीतून बाहेर पडला आणि थेट वडिलांकडे गेला. खोलीत जाऊन त्यांना सांगू लागला, आम्हाला तुमच्या दयेमायेची गरज नाही. माझे सासरेही रागाने बोलत होते, म्हणत होते, मग या घरातून निघून जा. तू या घरात का राहतोस. तुझ्यासोबत तू या चांगल्या मुलीलाही त्रास देत आहेस. माझ्या पतीने सांगितले की तिला कोणताही त्रास नाही, ती खूप आनंदी आहे आणि माझ्यासोबतच राहणार आहे. माझ्या पतीला खूप राग आला होता. मलाही हे प्रकरण आणखी बिघडवायची भीती वाटत होती. आधीच वडील आणि मुलगा एकमेकांचा तिरस्कार करतात. त्याने वडिलांना सांगितले की तुम्ही माझ्या बायकोला काहीही देणार नाही. तिने स्वतःहून मागितले तर तुम्ही नकार द्याल आणि मी हे घर कधीही सोडणार नाही. हे घर माझ्या आईचे आहे. जेव्हा हे घर बांधले जात होते तेव्हा माझ्या नानांनी तुम्हाला पैसे दिले होते. याचा अर्थ या घरात माझाही वाटा आहे आणि माझा आईचाही वाटा आहे. जर हे घर पूर्णपणे तुमच्या कमाईचे बांधले असते तर मी इथे क्षणभरही थांबलो नसतो. पण नानांनी व्यवहारासाठी पैसे दिले होते, तरीही तुम्ही माझ्या आईचा आदर केला नाही आणि ती हे जग सोडून गेली. काश माझी आई मेली नसती, त्याच्या जागी तुम्ही गेले असते, अशी माझी इच्छा होती. माझ्या पतीने एक मोठी गोष्ट केली. त्यानंतर माझ्या सासऱ्यांचा आवाज आला नाही. खोलीत आल्यावर त्याने ते चॉकलेट माझ्या हातातून हिसकावून फ्रीजमध्ये ठेवून आला आणि सांगितले की पुन्हा असे काही केले तर लक्षात ठेव की ज्याच्या मनात वडिलांविषयी एवढे विष असू शकते तो तुला माफही करणार नाही. माझा नवरा रागावला होता. त्याने इतकं बोलायला नको होते, पण त्यामुळे मला खूप राग आला. मी म्हणाले, आता मी तुला तुझ्या स्टेटसची आठवण करून देईल. शेवटी तू कोण आहेस. तो एका सुंदर मुलीला सोबत ठेवून तिच्यावर अत्याचार करत आहे. तो तिला कधीही खायला देत नाही, तिला कुठे बाहेर नेत नाही आणि तिला कपडे देखील घेऊन देत नाही, कारण त्याच्याकडे पैसा नाही. तुझ्याकडे पैसे कधीच नसतील, कधीच नाही. तुमच्यासारखे लोक गरीब मरणार. मी हे सगळं मनातल्या मनात विचार करत होते. मला बोलताही आलं असतं, पण बोलण्यापेक्षा त्याला सोडून जाणंच माझ्यासाठी चांगलं होतं. हेच त्याच्यासाठीही चांगलं होतं आणि अशा रीतीने त्याला आणखी त्रास झाला असता आणि हे सगळं त्याच्यासाठी गरजेचं झालं होतं. एके दिवशी माझ्या सासऱ्यांनी सुद्धा मला ग्रीन सिग्नल दिला. ते म्हणाले की मला तुझ्याशी खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. तू रात्री माझ्या रूममध्ये येशील ना. मी म्हणाले की मी रात्री येईन, पण काय काम आहे. तो म्हणाला की तुला आल्यावर सांगेल. मी म्हटले की तुमचा मुलगा आता खूप रागावला आहे. तर तो म्हणाला की आज रात्री तो घरीच येणार नाही, तू ये, त्याला तिकडे काम आहे, तो येणार नाही. मला तुमच्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. आणि मी म्हटले की काय आहे. तो म्हणाला की अशी गोष्ट आहे जी जवळच्या माणसाला सांगता येईल आणि तुझ्याशिवाय या घरात माझे दुसरे कोण आहे. माझा मुलगाही नाही. मला समजले की माझे सासरे याबद्दल बोलत होते आणि मला त्यांच्या खोलीत बोलवले होते. याचा दुसरा अर्थ काय असू शकतो. तेही रात्रीच्या वेळी बोलवत होते. मी विचार करून ठेवला होता की मी जाईन. माझे पती घरी आले नव्हते, परंतु मी जाण्यापूर्वी माझ्या पतीसाठी एक मोठा संदेश सोडला. पण मला माहीत होते की तो आत्ता उत्साहात आहे, पण जोपर्यंत तो पाहिल तोपर्यंत बरेच काही घडून जाणार होते. म्हणून मी त्याला मेसेजमध्ये म्हटले होते की तुझ्या वडिलांची लग्न करून तुझ्यावर घटस्फोटाचा खटला दाखल करेन. आज तुझे आणि माझे मार्ग वेगळे आहेत. तू तुझ्या कामाशी काम ठेवायचे आणि मी माझ्या कामाशी काम ठेवेल. हे 2% काम करत राहा, ज्याच्यासाठी तुला फक्त 20,000 मिळतात आणि मी यात तुझ्यासोबत राहू शकत नाही. मी माझ्या रस्त्यात येणारा माझ्या पतीचा अडथळा दूर केला होता, पण जेव्हा मी माझ्या सासऱ्याच्या खोलीत गेले तेव्हा ते एकटेच नव्हते. तिथे एक महिला होती. हे पाहून मला आश्चर्य वाटले. मी म्हणाले, ही कोण आहे. तर सासरे म्हणाले की ही तुझी भावी सासू आहे. मला तुझ्या नवीन सासूची ओळख करून द्यायची होती. पुढच्या आठवड्यात आम्ही मंदिरात जाऊन लग्न करणार आहोत. मला वाटले एकदा तुझी आणि हिची ओळख करून द्यावी, कारण हिला तुला भेटायचे होते.
जेव्हा मी हे ऐकले तेव्हा मला वाटले की सर्व काही उद्ध्वस्त झाले. मी तिथून पळून माझ्या खोलीत जाऊन लागले की तो संदेश माझ्या पतीला भेटायला नको आणि त्याच्या पाहण्याच्या आधीच मी तो संदेश तिथून उचलून घेऊ. पण माझ्या पतीने तो संदेश वाचला होता आणि त्याचे उत्तरही लिहून ठेवले होते. ठीक आहे, माहीत नाही आता काय होणार होते. तो घरी आल्यावर मी खूप घाबरले होते. मी म्हणाले, मला माफ करा, मला ते म्हणायचे नव्हते. तो म्हणाला, तू माझे ऐक आणि तेही लक्षपूर्वक ऐक, दोन्ही कान उघडून ऐक. मी ज्या कामासाठी गेलो होतो ते खूप मोठे काम होते. मी माझ्या एका मित्रासोबत भागीदारीत स्वतःची कंपनी सुरू करत आहे आणि एका महिन्यातच मी माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत होईल. मला वाटलं काम झाल्यावर तुला हे सगळं सांगेन, म्हणजे तू खुश होशील. पण तू माझी फसवणूक केलीस. तुला माझ्या वडिलांशी संबंध ठेवायचा होता, नवऱ्याला सोडून नवऱ्याच्या वडिलांशी संबंध ठेवायचा होता. तुला माहीत आहे हे किती घृणास्पद आणि घाणेरडे कृत्य आहे. मी सर्व काही सहन करू शकतो, पण हे नाही. तुझं दुसऱ्या कोणाशी संबंध असते तर कदाचित मी तुला माफही केले असते, पण स्वतःच्या सासऱ्याशी असं वागणारी बाई तुझ्यासारखी वाईट असू शकते. आता मी तुझ्या विरुद्ध घटस्फोटाचा खटला दाखल करेन आणि दुसऱ्या मुलीशी लग्न करेन आणि तिला माझ्या वाड्याची राणी बनवून ठेवेन, कारण माझ्याकडे खूप पैसा आहे. हे ऐकून मी लगेच बेशुद्ध पडले. पण जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी माझ्या घरी होते आणि घटस्फोटाची कागदपत्रे आली होती. आमची केस कोर्टात गेली आणि पतीने कोर्टात माझं कृत्य सांगितल्यावर आमचा लवकरच घटस्फोट झाला. मला खूप वाईट वाटले. हे मी काय करून घेतले ज्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. आता मी माझ्याच घरात राहते. माझ्या नवऱ्याने एका मुलीशी लग्न केले आहे. त्याने कारही घेतली आहे, घरही बांधले आहे. मला बातमी मिळत असते की तो लाखात खेळतोय आणि त्याच्या पत्नीबरोबर खूप चांगला राहतो. तिला खरेदीसाठी घेऊन जातो. त्याचे मुलंही जन्माला येणार आहे आणि माझ्या हातात काय उरले? काहीच नाही. आताही मी स्वतःच्या मनाला समजावून माझं दुःख थोडं कमी करत आहे की त्यानेही माझं वाईट केलं आहे, पण माझ्या नशिबाने जे केलं ते त्याहूनही वाईट होतं. आता तुम्हीच सांगा काय करू? मला काही करायचे नाही. मला दुसऱ्याशी लग्न करायचे नाही. ही माझी शिक्षा आहे. कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नये, नीट विचार करूनच घ्यावा. आणि जर तुम्ही काही वाईट केले तर तुमचेही वाईट होईलच. म्हणून मी माझी गोष्ट सांगत आहे. म्हणून चांगला विचार करा, चांगलंच होईल.